नाहीयेत, नवीन नाहीयेत हालचाली. शंभूराजे साहेबांनी 3 महिन्यापूर्वीच हालचाली सुरू केलेल्या. फक्त ते आणलंय त्याच्यावर काहीतरी अभ्यास सुरू होता त्यांचा. हे समजून घ्या तुम्ही सगळे. त्याच्यावर काहीतरी त्यांचा अभ्यास सुरू होता. त्या हालचाली 3 महिन्यापासून आहेत. आता काल परवाच्या हालचाली नाहीयेत, तेव्हा ह्या आठवड्याभरातल्या ह्या हालचाली नाहीयेत. ते फक्त अभ्यास करून लागू करायचं राहिलं होतं. तर आम्ही रोज म्हणतोय की तुम्ही सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करा. मराठा आणि कुणबी एकच 83 क्रमांकाला. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. हैदराबादच्या गॅजेटसह सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सुद्धा लागू करा. हे आमचं लगातार 1 वर्षापासून सुरू आहे. आणि जे आता लागू करण्याचं हालचाली चालू आहेत, तर हे माझ्या गोर गरीब महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं यश आहे. इथं ना माझं यश आहे ना कोणाचं यश. समाज लाखो करोडच्या संख्येनं एकजूट झालेला आहे आणि तो ती मागणी करतो ओबीसीतून आरक्षणाची. हे श्रेय माझ्या कष्ट करणाऱ्या गोरगरीब मराठ्याचं. हे कोणाचं नाही. चिल्लर चाल्लर आले गेले सरकारी आमके तमके फुटलेले फाटलेले काही सरकारी करून करून बोलणारे, हे गरीबाचं यश आहे. 1 वर्षापासून झुंजतोय. बलिदान गेलेत, रक्त सांडलेत, अंतरवालींच्या लोकांचे, अंतरवालीच्या परिसराचे रक्त सांडलेत. लाखो मराठ्यांच्या पोरावर राज्यात केसेस झाल्यात. हे त्यांचं यश आहे. हे आजची हालचाल नाही, ही 3 महिन्यापासून हालचाल आहे. शंभूराजे साहेब 3 महिन्यापासून हे प्रयत्न करतायत आणि आता त्याला यश येणार. पण नुसतं त्यावेळेवर थांबणार नाहीत आम्ही. सगळ्या स्वारीची अंमलबजावणी पण पाहिजे. ज्या मागण्या आहेत आमच्या सगळ्या त्या सगळ्या पाहिजे. 2004चा JR सुद्धा दुरुस्त पाहिजे. हे सगळ्यासाठी. हे वाढलं नाही काय नाही काय नाही काय, हे आजच्या हालचाली नाहीत. हे कोणी गैरसमज पसरायची काही गरज नाही. कोणी छाताड बडून घ्यायची गरज नाही. कोणी लय काम केलं सांगायची गरज नाही. काय काय केलं हे सांगायची गरज नाही, अजिबात नाही. ते मोठ्यापणा सांगायचं नाही. इकडं आयुष्यभर तो काय केलं आम्हाला नाही माहित, ते बी सांगायचं नाही इकडे शहाणपणा. इथं गरीबाचं श्रेय, गरीबाची लढाई. वर्ष झालं गरीब लढतोय. गरीबाचं हे सगळं श्रेय फक्त गरीबाचं आहे. कोणी माकडासारखं मध्येच येऊन घेऊन पळायचं काम नाही करायचं, अजिबात नाही. मराठी सोडणार नाहीत. आणि मुख्यमंत्री साहेबांनाही सांगतो, जाहीर सांगतो, संभाजीनगरच्या पालकमंत्र्याचं आणि खासदाराचं ऐकून दगा फटका नाही करायचा मराठ्या सगळं. वर्ष झालं मराठा लढतो यासाठी. आणि मराठा समाज इतका त्रास भोगला ह्या मराठा समाजानं याच्यासाठी. त्यांचं ऐकून मराठ्यांशी दगा फटका करायचा नाही. त्याचं कारण सांगतो, मुख्यमंत्र्यांना मानणारा वर्ग या राज्यात मराठ्याचा. मी रोज सांगतोय मुख्यमंत्रीच आरक्षण देऊ शकतात मराठ्यांना. रोज म्हणतो, रोज. इतका विश्वास आहे. तो विश्वास मुख्यमंत्र्यांनी ढवू द्यायचा नाही. कसल्या माकडाचं ऐकून किंवा कोणाचं ऐकून कोणाला हाताखाली धरलं म्हणून आमच्या गोरगरीब करोडो मराठ्याशी दगा फटका करायचा नाही. अजिबात चाल खेळू नका. मुख्यमंत्री साहेबांनी मराठ्याचा गेम नाही करायचा. अजिबात गेम नाही करायचा. कारण इथं करोडो मराठा लढतोय. पाटील, तुमच्या गॅजेटच्या बाबतीतच्या आंदोलनाला यश येताना पाहत असताना दुसरीकडे राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी अनेक पक्षाकडून आंदोलन उभी केली जात आहेत. नाही नाही, त्याचं काय असतंय, आम्हाला त्याचं काय नाही वाटत. ते लोकशाहीत अधिकार आहे, केलं पाहिजे. प्रत्येक करतो, केलं पाहिजे. करायला सुद्धा हरकत नाही. का करू नये? ज्याला त्याला मागणी करण्याचा अधिकार आहे. त्यात काय रुसण्याचं कारण नाही, नाराज असण्याचं कारण नाही. फक्त पोटात आकश राग ठेवून असल्या भानगडीत पडायचं नाही. छगन भुजबळचं त्या देवेंद्र फडणवीसचं ऐकून ते बस झालं नाटक. आता अधिकार प्रत्येकाला आहे, ज्याने त्याने बिनधास्त करायचं. माझ्या एकाही माणसाला खर्चटलं नाही पाहिजे मराठ्याचं कुठंच. दंगल घडायला लावील तो छगन भुजबळ आणि ते फडणवीस. मनात आकश ठेवणं, काम नाही करायचं, दिवस ठेवणं अजिबात. आंदोलन करायचे अधिकार आहे. मोगम नाही हाकवायचं त्याचे विचार. ते प्रत्येक वेळेस समाज ऐकून घेत नसतो. मग आमच्या कुठंही गालबोट लागता कामा नाही, कुठंच. कोणी काही करा, राज्यात किती आंदोलन करा. पाटील, मराठवाडा मुक्ती संग्रामाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष यावर्षी साजरा होतोय. त्यातच आता हे गॅजेट लागू करण्याची बाब केल्या जाते. त्यात मराठवाड्यातील मराठा समाजाला किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला या गॅजेट लागू झाल्याने कितपत फायदा होणार? लय फायदा होणार, लय फायदा होणार. सरकारी गॅजेट आहेत ते, लय फायदा होणार.
मराठवाड्यातल्या मराठ्यांना होणारे, पश्चिम महाराष्ट्रातल्या होणारे, बॉम्बे गव्हर्नमेंटचा जेवढा प्रांत येत होता त्यातल्या सगळ्या लोकांना बॉम्बे गॅजेटचा फायदा होणार आहे. सगळ्यांना फायदा होणार आहे. सगळ्या सोयऱ्यांचा मराठ्यांना सगळ्या फायदा होणार आहे. 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक आहे त्याचाही फायदा होणार आहे. खूप फायदे होणार आहे. देवस्थानाकडे पुरावे त्याचाही फायदा होणार आहे. मुक्ती संग्राम दिन हा उठाव झालेला एक मोठा आणि अन्यायाच्या विरोधातला आहे. माझ्या मराठ्यावर अन्याय आहे. मग त्याच दिवसावर मुक्ती संग्राम दिनाचा हे औचित्य किंवा हा दिवस चांगला आहे म्हणून आपण 16 तारखेला रात्रीच 12 वाजता मिरवणूक उपोषणाला सुरुवात करतोय. अन्यायाच्या विरुद्ध न्याय मिळवण्यासाठी ते संघर्ष होता आणि हा सुद्धा सरकार अन्याय करतंय त्या विरोधात अन्यायाच्या विरोधात न्याय मिळवण्यासाठी हा उठाव आहे. पाटील, एकीकडे सरकार गॅजेट लागू करण्याची भूमिका स्पष्ट करते, मात्र दुसरीकडे सातारा संस्थानाच्या गॅजेटला विरोध होण्याची शक्यता सुद्धा सरकारमधल्या काही नेत्यांकडून व्यक्त केली जाते. कशामुळे करते त्यांना वाटत नाही का? देवेंद्र फडणवीस मध्ये जरी असले काही जण सरकारमध्ये, त्यांना वाटत नाही का त्यांच्या जातीत चांगलं व्हावं? का वाटत नाही त्यांना? सातारा संस्थांचं गॅजेट लागणं ते सरकारी नोंदी आहेत. हैदराबादचं गॅजेट सरकारी नोंदी आहे. बॉम्बे गव्हर्नमेंटचं सरकारी नोंदी आहे. आमचं वावर जर तुमच्या शेजारी निघाले तुम्ही कसं काय घेऊ नका म्हणता? आणि आपल्याच लोकात चांगलं होत असताना काय विरोध करावा? काय विरोध? कशाचा श्रेय? कोणाचं श्रेय घेता? कोणाचा पक्ष आणि कोणाचा नेता? कोणतं श्रेय घ्यायला निघालात? कशाला? काय छाताड पाडवायचंय तुम्हाला? काय काय पळत येतलं बुद्धिवादी समजिते, स्वतःला खूप अभ्यासक समजितेत. आयुष्यात काय करता नाही आलं? गुंठाभर रान नीट करता आलं? आज माझा करोडो मराठा समाज रस्त्यावर येऊन त्यांनी त्याच्या लेकराला मिळून दिले तर श्रेयासाठी पळायला लागलेत का माकडं इकडून तिकडं? समाजाला कळत नाही काय? इतके दिवस झोपले का? नुसते वाचेलच ना, दुसरं काय केलं? लोकांनी आंदोलन उभा केले त्याच्यात जायचं फक्त, दुसरं काय करता आलं तुम्हाला? कोणी उभा केलं की निघालेच, एक पिशी एक गोणी निघालायच, गाडी चौथीचीच निघालाच. आणि आमचे उन्हे दुने काढायला निघाले आणि स्वतःला अभ्यासक बुद्धिवादी म्हणतेत, आंदोलन भरकटलं म्हणतेत. आम्हाला कशामुळं? राजकारणाकडे गेलं म्हणून. तिकीट मागायला बरं आलता मग खासदारकीचं, त्या टायमाला नव्हतं भरकटलं का? म्हणजे सोयीनुसार बोलायचं. उभ्या आयुष्यात काय करता नाही आलं, असंच गेलं वायाला. याची टिंगल कर, त्याची टिंगल कर, याला शहाणं म्हणायचं नाही, त्याला शहाणं म्हणायचं नाही, त्याला हुशार म्हणायचं नाही, स्वतःलाच हुशार समजायचं. 1.5 छटाक पुस्तक वाचली ती, कुंकडून आणले तर कुंकडून नाहीत, आणि तेवढं शायनिंग करायची. आणि ह्या खासदाराला हाताखाली धर, त्या पालकमंत्र्याला हाताखाली धर, इकडं पळ तिकडं पळ, कोणाच्या आंदोलनात जात आणि गप्पा मारत. लोकांना येडे आहेत का लोक? हे काय जे होणार आहे सगळ्या स्वरीची अंमलबजावणी, मराठा आणि कुणबी एक आहे, 2004चा कायदा, हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट, हे काय जे होणार आहे ना, हे फक्त आणि फक्त गोरगरीब मराठ्यांच्या लाड्यामुळे होणार आहे. मराठ्यांनी रक्त सांडलेले, केस झाल्यात, बलिदान गेलेत, हे कोणामुळे होणार नाहीये. हे फक्त सगळं शिर गरीब मराठ्यांचं. जर झालं तर, नाही झालं तर आम्ही लढायला तयारच आहेत. पण ज्या हालचाली ऐकतोय तुमच्याकडून मी, या फक्त गरीब मराठ्यांमुळे. कोणा 4 दिवसात आलेल्या ते काहीतरी म्हणतात ना, ऐकते आता ती मन आहे काहीतरी, 4 दिवसात नुसतं कोलात काहीतरी, ते कोणी 8, 15 आणि 20 दिवसात महिन्यात आली यांच्यामुळे नाही. 1 वर्ष कशाला म्हणतात? 1 वर्ष माझा गरीब झुंजतोय, गरीब. आणि याला फक्त श्रेयाचं पडे. ते म्हणतो मला श्रेय पाहिजे, मी लय वाचिले, ते म्हणतो मी लय वाहिलेलं, ते म्हणतो मग रजिस्टर भरलं. तो केलंच काय त्याच्याशिवाय? दुसऱ्याच्या आंदोलनात जायचं कवा बी, राज्यात कुठं असू, निघालेच आणि तिथलेच आम्ही सहभागी होतो. नुसतं लिहायचं कुठं? कुणी तुम्हाला सांगतो सुपारी फोडायची असली तरी ते त्याच्यात सहभागी होते, ते लगेच आम्ही त्याच्यात सहभागी होतो. कुठं काही कुणी एसटीनं चाललं तरी एसटीत जाते, आम्ही त्याच्यात सहभागी होतो. पाटील, तुमच्या आंदोलनाला कुठेतरी यश येते म्हणून ही श्रेयवादाची लढाई माझ्या नाही, माझ्या आंदोलनात ही गरीब मराठ्यांची, गरजवंताची लढाई दादा. ही गरीब वर्षापासून लढते, हे श्रेय त्यांचं आहे. त्यांनी किती वेळ दिलाय ना, किती झिजलेत ना, किती रात होती, किती थंडी होती, किती ऊन होतं, किती पाऊस होतं, विचार नाही केला. कालचं तुम्हाला आष्टीतलं सांगतो, माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी बैठक असेल, एवढी मोठी. त्याला पत्रकार बांधव साक्षाला गप्पा ठोकून काढतोय आमचा, ते स्वतः साक्षाला. इतके लोक बैठकीला म्हणतो मी, सभेला लय बघितले मी. जिल्ह्याची सभा होती की काय असं वाटत होतं, इतकं फुल होतं. 5-6 किलोमीटर
तीनही ग्राउंड ते तीनही ते मंगल कार्यालय आणि बाजूचे 4-4.5 एकर जमीन असत 3.5 एकर तर कम्प्लीट असेल ती जमीन पुरी लॉक होती. हे काय सोप्या गोष्टी आहेत ही गरिबांची लढाई. तुम्ही कुठून आलात मध्येच गरीबाला श्रेय द्यायचं तर मी वाचिलं मी केलं मी इतके दिवस मुसलमान म्हणतो हे नको ते आईन कशाला नाटक हे सरकारचं ऐकून हे मी सांगतो. या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून पालकमंत्री असतील संभाजीनगरचे किंवा खासदार असतील यांनी मुख्यमंत्र्याला जर मिसगाईड केलं आणि मुख्यमंत्र्यांनी जर काही त्यांचा ऐकून दगा फटका केला त्या 1 वर्षापासून लढणाऱ्या मराठ्यांना तर राज्यातला पुरा मराठा फडणवीस साहेबांवरती नाराज होणार आहे. फडणवीस शिंदे साहेबांवरती नाराज होणार आहे. कारण शिंदे साहेबाला जो समाज मानतो ना ते पुरे शिंदे साहेब मनातून उतरणार आहे. हा फक्त ह्या दोघा तिघामुळे 100% सांगतो तुम्हाला मी. त्यांनी काहीतरी कान फुकायचे मुख्यमंत्री साहेबाचे आणि मग त्यांनी काहीतरी मराठ्यांचा गेम करायचा आंदोलन करणाऱ्या राज्यभरातल्या दगा फटका करायचा मराठ्यांशी राज्यभरातल्या. हे शिंदे साहेबांनी करू नये. समाज त्यांना मानणार आहे मी प्रामाणिक सांगतो. हो आणि शंभूराजे साहेबांनाही सांगतो मुख्यमंत्री साहेबांना समजून सांगा याचं त्याचं ऐकून जर मराठ्यांशी गेम केला तर मराठ्याच्या नजरेतून ते उतरलेच म्हणून समजा. दगा फटका करायचा नाही अजिबात. आणि जी प्रक्रिया सुरू आहे 2-3 महिन्यापासून गॅजेटची सगळ्या सोयऱ्यांची सुद्धा आहे आणि हे लागू करा. ती नाही गॅजेट काय वाटते तुम्हाला काय दगा फटका काय कारण सांगतो ना 2 दिवसांनी सांगतो ना आणखीन राहिलेलं तुम्हाला सांगतो ना. खासदार पण आहेत शेवटी समाजाच्या विरुद्ध गेम करायचा दिसतोय असे आम्हाला अंदाज आहे. शक्यता आहे ती 100% दगा फटका मराठ्यांशी काहीतरी त्यांना करायचा आहे पण त्यांना ते परवडणार नाही. मी हुशार करायला लागलो मुख्यमंत्र्याला सुद्धा. मुख्यमंत्र्याला मानणारा वर्ग आम्ही वेळोवेळी म्हणतो मुख्यमंत्री देऊ शकतात मराठ्यांना आरक्षण आज शब्द नाही माझा. आज वर्ष झालं मराठा लढतोय आणि तुम्ही त्या दोघांचं ऐकून आमच्याशी दगा फटका जर केला मुख्यमंत्र्यांनी तर मनातून मुख्यमंत्री समाजाचे उतरले म्हणून समजा. हो मराठा वर्ष झालं लढतोय आणि त्यांच्याशी तुम्ही गेम करणार डाव टाकणार ही तुम्ही यशस्वी होणार नाहीत. होणार नाहीत. उद्या शिष्टमंडळ येणारी सरकार नाही ते काय मला माहित. प्रत्येकाला आंदोलन करायचा अधिकार. पाटील एकीकडे सुवर्ण मराठवाडा मुक्ती संग्रामाचा सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरू असताना तुम्ही आंदोलन करताय मात्र त्याच दरम्यान उपमुख्यमंत्र्यांकडून 3000 कर्मचाऱ्याला जे स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्ले आहेत त्यांना 2 दिवसात कामावून कमी करण्याचे आदेश काढण्यात आलेले. कधी? 4 दिवसापूर्वी. उपमुख्यमंत्री कोणचे? 4 आहेत. फडणवीस साहेबांना विनंती बाबा स्वातंत्र्य सैनिक म्हणजे मला प्रत्येक वेळेस तुम्हाला माहिती आहे मी राजकारण करायचं म्हणून करत नाही. त्यांनी तर डाव रचलेलेच आमच्या विरोधात ट्रॅप रचले ते आम्ही बघतो त्यांच्याकडे. त्या बाबतीत आम्ही त्यांना खंबीर आहेत ते बी आम्हाला खंबीर आहेत ते बघतो आम्ही काय करायचं. ट्रॅप रचलेत आंदोलन उभा केलेत मराठ्यात दंगली घडवायच्यात. त्यांचा एक जण म्हणतोय बी मणिपूर सारखी परिस्थिती होणार आहे मग त्यांना मणिपूर सारखी परिस्थिती करायची. त्याचा अर्थ तसा आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसला या राज्यात दंगली घडवायच्यात रक्तपात करायचा याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्यांचेच लोक सांगतात त्यांचे आमदार खासदार मंत्री सांगतात मणिपूर सारखी परिस्थिती होणार आहे. ते तो लय बोलतो लय भारी सांगत होते आम्ही सैन्यात होतो तो हातून ते असं असं करतो कसले कानू सैन्यात होतो आमच्या तलवारी लागलेल्या आता असं झालं असं छातोड बुडीत होती असं 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 करत होती लय सांगत होती. का होता कोणाला माहिती सैन्यात हे मराठ्याच्याच विरोधात आलाय फडणवीस ऐकून लय सुंदर सुंदर निवेदन चालू आहे फडणवीसचं. पण हे बाकीचं बघू काय करायचं ना आम्ही बघू. पण स्वातंत्र्य सैनिक हा लढलेला आहे हा माणूस याच्या समोर फक्त एकच ध्येय होतं या धर्तीवरती जो अत्याचार सुरू आहे तो रोखायचा मुक्त करायचं. हे राज्य ही जनता त्या अन्यायातून मुक्त करायची आणि स्वतःचा जीव द्यायला सुद्धा मागं पुढं न बघणारी ही लोक आहेत. यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पाहिजे सरकार म्हणून त्यांच्या पाठीवर हात फिरवणारा पाहिजे म्हणजे बळ मिळतं. तुम्ही त्या लोकांना काढून टाकणार त्यांना काय मानधन देत असाल ते देणार नाहीत. ही कोणचा देश आहे त्याच्या जातीचा तर संबंध नव्हता. सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी उठाव केला त्यावेळेस आणि मुक्त केली ही धरणी माता. आणि तुम्ही आज त्या धरणी मातेच्या पुत्रालाच अन्न पाण्याला मोताल करणार आहेत हे शोभतंय का फडणवीस साहेबाला. म्हणून रोष वाढलाय. फक्त गेम करायची
आंदोलनात विरोधात उभा करायचे, एवढाच गेम करायचा. भुजबळचं ऐकायचं, फक्त आंदोलन विरोधात उभा करायचं. यांनी सत्ता नसती येत, यांनी निवडून नसते येत, यांनी सामंजस्य राहत नाही, यांनी जाती जातीत एक जुटीचा एकोपा नाही राहत. फडणवीस साहेबांनी हे चाळे बंद करून टाकायला पाहिजेत आणि देऊन टाकायला पाहिजे आरक्षण. फडणवीस साहेबांनी किती प्रयत्न केले, आरक्षणाशिवाय त्यांची भर निघणार नाही. आणि शेवटचं सांगतो त्यांना, तुम्ही म्हणताय ना मराठ्यांमुळं त्यांचा फायदा झालाय, तर तुम्ही द्या ना, तुमचा फायदा होईल ना. तुम्हाला द्यायचंच नाही, फायदा कसं होईल तुमचा? तुम्ही भाषा समजून घ्या फडणवीस साहेब, आणि मराठ्यांना आरक्षण देऊन मोकळे व्हा. भांडणं लावायचे, दंगली लावायचे तुम्ही आता कमी करा. तुम्ही जबाबदार राहणार आहेत. कुठं जर या राज्यात काही झालं तर फडणवीस साहेब जबाबदार राहणार आहेत आणि छगन भुजबळ जबाबदार राहणार आहेत. हे दोनच लोक काही करून दंगली घडून आणणार आहेत. दादा, त्या उपोषणकर्त्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांना काय शब्द दिला, आश्वासन दिलं, आणि त्या आश्वासनानंतर शिष्टमंडळ जे आहे ते उद्या सगळं भेटायला येणार. ते काय माहित नाही मला. त्यांनी काय शब्द दिला आणि काय केलं आणि काय नाही केलं हे आम्हाला नाही. ते मुख्यमंत्र्यालाच माहित असन. ते मुख्यमंत्र्यालाच माहित असन. ते मुख्यमंत्री बघन ते काय. दादा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहे ते फक्त मराठा समाजापुरतेच आहेत असं जे आहे ते लक्ष्मण हाके नाही. मुख्यमंत्री कोणापुरताच नसतो. आम्ही बी चुकलं की कचाकच बोलतो. चूक झाली की बोलायचं, नाही झालं की मान सन्मानच द्यायचं. चुकला चुकलाच, चुकला की चुकलाच. कुठं मी सांगितलं ना, उपोषण करण्याचा, आंदोलन करण्याचा सगळ्याला अधिकार आहे. पण का करायचे, का नाही करायचे, सामंजस्य कसं टिकवायचं, जाती जातीचा एकोपा कसा टिकवायचा, हे छगन भुजबळला आणि देवेंद्र फडणवीसला कळालं पाहिजे. त्यांनी काय परिणाम होते, काय नाही होत. त्यांना काय दंगली काढायच्या, फडणवीसला आणि त्या भुजबळात दंगली काढायच्या. दुसरं काय करायचं नाही. आणि आमच्यात दंगली होत नाही, होणार नाही. फक्त माझ्या माणसाला त्रास होता, आता कामा नाही, अजिबात नाही. हो, बस झालं ते आता. विधानसभेच्या अनुषंगाने सगळ्या पक्षाची पूर्ण तयारी सुरू आहे. त्यातच मराठा समाजातर्फे उमेदवार देण्याची घोषणा केली होती. त्याबाबत निर्णय घेणार होता. ती प्रक्रिया काय सुरू आहे आणि विधानसभेच्या अनुषंगाने तुमची तयारी काय सुरू आहे? नाही, एकदा तारखेचं होत आहे ना, त्यांच्या एकदा तारखेचं होत आहे. त्यांच्या तारखेचं लक्षात येईल एकदा कोणते तारीख काढतेत, काय काढतेत. हिशोब बरोबर होईल निवडणुकीच्या टायमाला. निवडणुकांच्या तारखा, हा, त्यांच्या तारखा एकदा जाहीर झाल्या निवडणुकाच्या की हिशोब होईल, चांगला होईल. द्यावाचं लागन आरक्षण, गेम करून चालणार नाही. मुख्यमंत्री सुद्धा पालकमंत्र्याचं, खासदाराचं ऐकून मराठ्याचा गेम नाही करू शकत. हे वर्षापासून आंदोलन आहे. तुम्ही किती डाव टाकला चूच करायचा, तुमच्या अंगलोट्याना 100% सांगतो मी, तुमच्या अंगलोट्याना. वर्ष झालं मराठा लढतोय इथं. तुमची 3 महिने झाले हैदराबाद गॅजेटची प्रक्रिया सुरू आहे. 3 महिने, 1-2 दिवस नाही. सातारा संस्थांची, बॉम्बे गव्हर्नमेंटची 3 महिन्यापासून प्रक्रिया सुरू आहे. सगळ्या सोयऱ्यांची 7 महिन्यापासून प्रक्रिया सुरू आहे. आज नाही, ते लागूच करावं लागणार आहे. त्याशिवाय महाराष्ट्रातला मराठा शोषत बसत नाही. आणि मी सुद्धा थांबत नसतो तोवर, अजिबात नाही. शंभूराजे साहेबांनी, मुख्यमंत्री साहेबांचे काय कोणी कानं फुकलेत ते समजून सांगावं. मराठ्यांचा गेम करायचा नाही. मराठ्यांचा विश्वास तुटला नाही पाहिजे. एकदा तुटला की त्याचे परिणाम तुमच्यापर्यंत झळ येणार, 100% सांगतो. हो, तुम्ही देणाऱ्याच्या भूमिकेत असणार आहात का घेणाऱ्याच्या भूमिकेत आहात? काय विधानसभा निवडणुकीनंतर तुम्ही देणाऱ्याच्या भूमिकेत येणार आहात की घेणाऱ्याच्या भूमिकेत? ते ठरून टायमाला. आता काय उघड करायचं इतक्या लवकर? मग त्याचे दोघं लगेच कामाला लागते. इतक्या लवकर कशाला? आम्ही उघड करत नसतो मी इतक्या लवकर. इतक्या लवकर उघड करत नाही. दादा, मला सांगा, पालकमंत्री देखील तुम्हाला येऊन भेटतात, छत्रपती संभाजीनगरचे खासदार देखील तुम्हाला येऊन भेटतात, पुन्हा तुमच्या विरोधात षडयंत्र मुख्यमंत्र्यांचे काना भरतात असं ते म्हणतात. पडन 2 दिवसात उघड, पडन 2 दिवसात उघड. आम्ही आमची शंका, आमची नाराजी व्यक्त केली तुमच्या माध्यमातून शंभूराजे साहेबांकडे. जे होतंय ते चांगलं होत नाही. तुम्हाला 6 कोटी मराठ्यांचा रोष, नाराजीचा परवडणार नाही. त्यामुळे गेम मात्र करू नका.
ही तुमच्या माध्यमातून आम्ही शंभूराजे साहेबांकडे नाराजी व्यक्त केली. आता ते ठरवतील त्यांना काय करायचं, ते त्यांचा विषय. तिथून पुढचा मग आमचा आहे. हा, तिथून पुढे आमचा आहे. शंभूराजे साहेबांनी जर त्याच्यात लक्ष घातलं नाही आणि जर मराठ्यांचा अपमान झाला, गेम केला काही जणांचं ऐकून, तर मग त्याला आमचा नाविलाज. म्हणून आम्ही तुमच्याजवळ नाराजी आता शंभूराजे साहेबाकडे व्यक्त केली. ते बघतील काय. दादा, तुम्ही पालकमंत्री आणि खासदार वारंवार म्हणताय, पालकमंत्री आपण सत्ताराची भेट घेऊन केली. कळलं ना, मी शंभूराजे साहेबांकडे नाराजी तुमच्या माध्यमातून ही व्यक्त केली. आमच्या करोडो मराठा लढतोय वर्षापासून. त्यांचा जर तुम्ही काही डाव टाकून फडणवीसांशी आतून बोलून, आता ते बी शब्द वापरतो, आतून बोलून जर काही गेम केला तर तुम्हाला मराठ्यांची नाराजी अंगावर घ्यावा लागणार, किती काही केलं तरी. कारण ही मराठा वर्षापासून जुळतोय आणि तुम्ही गेम टाकून फडणवीसांच्या विचाराशी विचार जुळून काही केलं की तुम्हाला अंगावर घ्यायचा, नाराजी अंगावर घ्यायची ची जवळ आहे. ही नाराजी आम्ही शंभूराजे साहेबांकडे सांगितली. त्यांनी याचा छडा लावावा. कारण 7 महिन्यापासून हे सगळे हैदराबाद 17 सहकार बंद आणि तुम्ही लढताय, मराठा बी लढतोय ना, कुणी लढू नाही का यासाठी असं म्हणणं आहे ना. तर मग ह्या गरीब मराठ्यांनी बी लढू नाही का काय? तुम्हीच तीर मारे आलेत काय कुठून? हे वर्षापासून लढतात, मग हे नाही का लढत? काय आमदार खासदार मंत्री म्हणतात बाकीच्यांनी लढू नाही का? तुम्ही लढू नाही का असा तुमचा प्रश्न आहे. तर मग गरिबांना लढू नाही का? हे लढतात वर्षापासून. ते काय करतात? तुम्ही आताच कुठून उठलात भुईमुगाच्या पेरलेल्या रानातून, आता त्या आळ्या निघाल्यासारखं बाहेर निघाला. ते सोट असतात बघा पिकावर पाडलेले, तुम्ही आता बाहेर निघालात आणि करोडो मराठे 1 वर्षापासून लढते. त्याचं काय? त्याचं काय ते होईल बघतो आम्ही काय. चलो, धन्यवाद. मला सुद्धा 20-25 दिवसापासून माहिती, आणि तशी माहिती पाहिली तर आम्हाला ती